असेल की ज्याच्यामध्ये त्यांची ताकद आहे या नवी मुंबईला पराभूत करण्याची, परंतु तेवढ्याच ताकदीचा हा नवी मुंबई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जटापटी होतोय, चेंडू मिळवण्याचा ताबा मिळवण्यासाठी धडपड करतायत, परंतु पंच विसल वाजवतायत आणि वॉर्निंग दिली जाते. या खेळाचा भाग आहे हा उपांत्य फेरीतला. आपण फक्त एक सामना या अंतिम चषकात वर नाव कोरण्यासाठी आणि या चमचमत्या ट्रॉफीवर आपल्या गावाचं आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी आपण तत्पर होत आहेत. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काही 30 मिनिटांमध्ये आपल्याला अशा परिस्थिती पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. ढोल थोडासा यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना एका बाजूला असेल तो कपरेटला बिलॉंग करणारा फिशरमॅन बॉईज शिवसाई विरुद्ध कपरेटलाच बिलॉंग करणारा जो मागच्या टुर्नामेंटचा विजेता होता, चॅम्पियन होता असा जय भवानी संघ. दोन संघ एकमेकांच्या बाजूने उभे ठाकतील या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. खेळाडू तयार होत आहेत. स्वतः कर्णधार फ्री किक घेतोय, पण तेवढं चांगलं डिपेंड करतोय तो करण सिंग. के ए कडे पाहिलं तर केवळ करण सिंग आणि धवल ही त्रिमूर्ती या सेमीफायनल मध्ये त्यांचा खेळ उंचावणं खूप महत्वाचं असेल. हो 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 काय प्रयत्न होता आणि तोच श्रेयस 44 नंबर जर्सी परिधान केलेला श्रेयस बॉलाकडे आला होता. जर हेड त्याला मिळाली असती तर नक्कीच गोलात परिवर्तित झाला असता आणि 1-0 अशा आघाडीने आगेकूच करू शकला असता. कुठलीही संधी देत नाहीये, आक्रमक होते ओ मुंबई संघ. नवी मुंबई संघ स्वतः कर्णधार चेंडू घेण्यासाठी पुढे सरसावतोय, आपल्या संघ सहकार्याला पाहतोय आणि एक चांगला पास, लॉंग पास, परंतु संघ सहकार्याला तो देऊ शकला नाही. नितेश बॅकपास करतोय आपल्या संघ सहकार्याला करणला. करण पाहतोय केवळ याच्यावर सर्व नजरा असतील. नवी मुंबई संघाच्या बाजूने जर पाहिलं तर 44 नंबर जर्सी परिधान केलेला हा श्रेयस, तर दुसऱ्या बाजूला 10 नंबर जर्सी परिधान केलेला केपे संघाचा केवळ. या दोन खेळाडू सुरेख पास आहे, लाईनवरून घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल धवल यांचा, पण संघ साथ मिळत नाही. काय प्रयत्न होता मनीष, परंतु गोल पोस्टला टार्गेट करू शकला नाही. प्रयत्न चांगला होता परंतु असफल होऊन सुद्धा आपल्या आशा आकांक्षांना सावरायचं आहे. गोल रक्षक थोडेसे नाखुश दिसत आहेत आपल्या संघ सहकार्यांवर. त्यांना माहिती आहे हा किती महत्वाचा सामना आहे. अटॅकवर अटॅक केला जातो, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच म्हणते कंटिन्यू. मानस चेंडूचा ताबा मिळवतो. गोल रक्षक जबरदस्त गेम चालला आहे आणि मी मायबाप प्रेक्षकांना प्रेमाची विनंती करेल, जर आपल्याला खेळ आवडत असेल तर आपण टाळ्यांचा सुद्धा गजर करत जाऊया. आपल्या खेळाडूंना त्यांच्या कौशल्याला आपण प्रोत्साहित करूया आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये, जेणेकरून येणारे काही मिनिटं आहेत त्या मिनिटात आपल्याला अजून चांगला खेळ पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. मनीष जबरदस्त. हॅलो. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं मुख्य मंचावर खऱ्या अर्थानं ज्याने आपलं संपूर्ण जीवन जर पाहिलं तर क्रिकेट खेळासाठी योगदान दिलंय असे वडरे गावचे सुपुत्र श्री राजेश पागदरे यांचंही मुख्य मंचावर आगमन झालंय, ज्यांनी खरोखर आपण जर पाहिलं तर नेपाळ क्रिकेट संघाचं 19 वर्षाखाली प्रशिक्षक पद म्हणून भूषवलं होतं आणि या नेपाळ क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं. प्रशिक्षक पद म्हणून ही जी भूमिका होती ती भूमिका मात्र त्यांनी चोखपणे पार पाडली होती. असे सन्माननीय आदरणीय राजेशजी पागदरे यांचंही मुख्य मंचावर आगमन झालंय. त्यांचंही आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून या रॉकी चषक 2026 या फुटबॉल स्पर्धेमध्ये आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. राजेशजी पागदरे एक असं अनमोल व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं ठसा उमटवलाय, क्रिकेटमध्ये आपली मोहर, आपल्या कर्तृत्वाची मोहर त्यांनी उमटवली आहे आणि आम्हाला त्यांचा सत्कार करण्याचा मान मिळतोय. आणि म्हणून मी रॉकी तांडेल यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल मात्र त्यांना परिधान केली जाते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेशजी पागदरे यांच्यासाठी, ज्यांनी क्रिकेटमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली आहे आणि त्यांना मायेची शाल दिली जाते, परिधान केली जाते रॉकी तांडेल यांच्या शुभ असते. त्याच पद्धतीने श्रीफळ आणि मायेचं गोड पुष्प त्याच पद्धतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद राजेशजी पागदरे साहेब. त्याच पद्धतीने धन्यवाद रॉकी तांडेल. वळूया मैदानाच्या दिशे. ओव्हर टू यू नवनीत बारी. जबरदस्त काउंटर अटॅक पाहायला मिळतात नवी मुंबई संघाकडनं,
परंतु या खेळामध्ये आपण नेहमी पाहिलं आहे की एखादा अटॅक जर झाला KFA संघाचा तर नक्कीच गोलमध्ये परावर्तित होईल, यात काही शंका नाही. पण ती संधीच देत नाहीये आणि काय जवळ थोडीशी चूक होते पण पुढे सरसावते. पूर्ण आपल्या स्टॅमिनानुसार आपल्या ताकदीनं पुढे सरसावून जी चूक झाली होती त्या चुकीला दूर करतोय. आणि अजूनही स्कोर जर पाहिला तर एका बाजूला 0, दुसऱ्या बाजूला 0. KFA संघ आपला लोकल संघ म्हणून या भल्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये, राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलमध्ये नवी मुंबई संघासमोर उभा ठाकला आहे. स्वतः कर्णधार चेंडू घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला केवळ यांनी रोखलंय. एक चांगला बचाव पाहायला मिळतोय आणि पंच आपलं विसल वाजवतायत आणि सांगतायत की आपण वेळ दौडू नये, वेळेचं खूप महत्व आहे. मनीष, जबरदस्त सामना आपल्या मैदानात पाहायला मिळतोय. ओव्हर टू यू मनीष. निश्चितच एक चांगला मॅच आपल्या भेटीला येतो. एका ठिकाणी पाहिलं तर ग्रामीण भागातून बिलॉंग करणारा केव्हा संघ मात्र पुढे सरसावलाय, तर एका बाजूला नवी मुंबई इथून बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, कडवी झुंज, एक द्वंद्व, एक बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉकी चषकाचं हेच तर आहे वैशिष्ट्य. ग्रामीण भागातील या खेळाला निश्चितच एका उच्च स्तरावर नेण्याचा हा जो मानस आहे तो मानस कुठेतरी इथे स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. KFA संघ या स्पर्धेमध्ये आपला दमखम दाखवण्यासाठी मात्र सज्ज झालाय. त्यांच्यासमोर हे भलं मोठंसं आव्हान आहे, पण आव्हान कितीही मोठं असलं तरीही आपल्या आत्मविश्वासाला कमी लेखू नका. येणारी वेळ, येणारी परिस्थिती निश्चितच काहीतरी वेगळं दाखवून जाणार. जबाबदारी उचला आणि ती जबाबदारी उचलली तर निश्चितच तुम्ही या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवाल. प्रतिस्पर्धी कितीही मोठा असला तरी हार मानू नका, कारण की ज्यावेळी आपण हार मानतो, ज्यावेळी आपल्या मनामध्ये हे हार मानण्याचे जे संकेत पुढे सरसावत आहेत त्यावेळी कुठेतरी आपलं मनोबल आपलं खच्ची होतं आणि म्हणूनच त्या पद्धतीने आपले प्लॅन आखले जात नाहीये. आणि म्हणून आपल्या या मनोबलाला आपल्याला उंचावावं लागेल. जरी आपण ग्रामीण भागातून बिलॉंग करत असू तरी केवल सारखा एक मातब्बर खेळाडू आहे, त्याच पद्धतीने धवल आहे, त्याच पद्धतीने नितेश. आणि खऱ्या अर्थानं पंचांची विसल वाजतंय. बघूया काय होतंय, या सामन्याचं गणित काय असेल, या सामन्यामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. प्रेक्षकांची वर्दी आपण जर बघितली तर प्रेक्षकांची गर्दी अतिशय अलोट अशी पाहायला मिळते, कारण की आपल्या पाठीराख्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे सर्व जे प्रेक्षक वर्ग आहे ते आपल्या हातातलं काम टाकून इथे आले आहेत. हेच तर खास वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं, या क्रीडा नगरीचं, जी सजले आहे. रॉकी चषक 2026 फुटबॉलची भव्य दिव्य अशी स्पर्धा जी साकारित केलं, जो मानस आहे, जी संकल्पना आहे, ती संकल्पना मात्र यशस्वी होते. इथे चांगला प्रयत्न नितेशने मात्र केला होता. चेंडू मात्र जातोय तो OFC संघाच्या बाजूने. चेंडूचा ताबा आहे, गोलरक्षक चेंडूला वळवण्यासाठी मात्र सज्ज. अग्रेसर टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याला. स्ट्रायकर खेळाडू पुढे सरसावतोय. इथे मात्र चांगला डिफेंड केव्हा KFA संघाकडून पाहायला मिळतोय. मानस करण सिंग यांच्याकडून थोडीशी दुखापत येते, परंतु ही दुखापत हे तितकीशी गंभीर नाहीये. या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर वेळोवेळी आपल्या या दुखापतीला सामोरं जावं लागतं. या दुखापतीतून आपल्याला सावरायचं आहे. इथे चेंडूचा ताबा, विशाल मात्र चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु प्रयत्न मात्र असफल होत आहेत. त्यांचे पिताश्री ही मॅच बघतायत आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी अशा आपले पिताश्री या सामन्यामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीने पाठीमागे राहून मॅच बघतायत त्यावेळी निश्चितच छाती अभिमानाने फुलते. त्या सुपुत्रासाठी ती कामगिरी उंचावण्याचा एक मानस आहे, तो मानस निश्चितच कुठेतरी द्विगुणित होतोय. इथे चांगल्या पद्धतीचा लॉंग पास पाहायला मिळेल. चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल आणि चेंडूचा ताबा पुन्हा एकदा ऑफसाईड मिळेल ती OFC या संघाला. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय या मैदानाच्या आतमध्ये. देवांग टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याला कंट्रोल जरूर मिळवला. इथे केवळ दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न, पण डिफेंड बचाव जरूर आलाय. इथून केवळ झटापटी दोन खेळाडूच्या मध्ये धवल पुढे सरसावतोय. इथे पुन्हा एकदा लांबून चान्स घेण्याचा प्रयत्न आणि गोल. हो 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 KFA विजयी आघाडी. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश. काय फिनिश केलाय, अप्रतिम, अफलातून, फॅन्टास्टिक. केवळ नाव मात्र गाजणार, नाव मात्र चर्चेत येणार आणि येणार कोणाचं तर केवलचं.
वा वड गोल, काय फंटास्टिक, काय फिनिश केला, अप्रतिम, नेत्रदीपक. आणि आता मात्र जोश आलाय, पब्लिक मात्र आता खुश झाले, केव्हा संघ आघाडीवर आहे. आता मात्र आक्रमकता आपल्याला या गेम मध्ये पाहायला मिळेल, यात काही दुमत नाही, ते मात्र शंका नाही. आता मात्र गेम पुढे सरकेल, अतिशय वेगाने आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ज्या पद्धतीने आघाडी मिळवली आहे केव्हा संघानं, त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता या आक्रमकता या गेम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमकता आपल्याला या गेम मध्ये पाहायला निश्चितच मिळणार आहे. खरोखरच आता जोश येते. हो, पब्लिक खुश आहे, पब्लिक खुश आहे. आणि कोण आहे हिरो या मॅचचा, पण अजूनही प्रथम सत्र चालू आहे, दुसऱ्या सत्राचा खेळ बाकी आहे. इथे मात्र काय प्लॅन असेल, दुरून चान्स घेण्याचा विशालने केला प्रयत्न ठरलाय अपयशी. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही मातब्बर खेळाडू, दोन्हीही दिग्गज असे खेळाडू आपल्याला फुटबॉल या खेळामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मात्र सज्ज झाले आहेत. परंतु इथे केव्हा संघानं मात्र 1-0 अशी आघाडी मजबूत फुटबॉल खेळामध्ये ही महत्वाची मानली जाते, ती आघाडी मात्र प्राप्त केली आहे केव्हा संघाने. ती आघाडी कायम राखेल का केव्हा संघ, प्रश्न आहेत, प्रश्नाची उत्तर आहेत. आणि कशा पद्धतीचा प्लॅन असेल, काय रणनीती असेल. बघूया काय असेल रणनीती, आता काय गेम प्लॅन असेल. इथे पिछाडी आहे, पिछाडीला भरून काढण्याचा प्रयत्न जरूर करेल OAFC संघ, ती क्षमता, ते पोटेन्शियल जरूर या संघाकडे आहे. इथे चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा अटॅकिंग झोन मध्ये KFA संघ दिसतोय. करण सिंग पुढे सरसावलाय, चांगल्या पद्धतीचा अतिशय गेमला वेग प्राप्त झाला, इथे झटापटी होत आहे, चांगल्या पद्धतीचा क्लिअरन्स पाहायला मिळते, चांगला कंट्रोल पुन्हा एकदा चेंडूवर मिळवलाय डिपेंडन्सने. ओ काय पदल आलित्य पाहायला मिळते, इथे विसल वाजतंय आणि फ्री किक असेल, फ्री किक मिळते, गोलरक्षक स्वतः फ्री किक घेतोय, चांगल्या पद्धतीचं मैदानाच्या बाहेर जाईल. इथून थोडंसं काम आणि कूल राहणं गरजेचं आहे. OAFC ज्यावेळी अशा पद्धतीचा गेम होतोय, त्या गेमला कंट्रोल करणं, काम आणि कूल राहणं फार आवश्यक असते फुटबॉल या खेळामध्ये. तुमच्या भावनांना तुम्ही कशा पद्धतीने कंट्रोल करता हे फार महत्वाचं आहे. इथून चेंज केलाय, चेंडूचा ताबा KFA संघाकडे, देवांग. इथून मात्र झटापटी ऑफसाईड मिळेल, ते KFA संघाला 1-0 अशी आघाडी, मजबूत आघाडी, आणि सेमीफायनल मॅच मध्ये ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगला निकाल, एक चांगलं समीकरण. विशाल प्रयत्न करतोय, इथे चांगल्या पद्धतीचा सापडा जरूर रचला होता. KFA संघाला मात्र निश्चितच प्रोत्साहित केलं जातंय. पाठीराखे आहेत, अतिशय मोठ्या संख्येने पाठीराखे उपस्थित झाले आहेत. नगरसेवक पालघर तालुक्याचे नवनिर्वाचित, पालघर नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य श्री आरिफ कलाडिया यांचं आगमन झालंय मुख्य मंचावर. त्यांचंही मी हृदयाच्या अंतकरणापासून या मुख्य मंचावर स्वागत करतोय. सर, आपण मंचावर उपस्थित राहायचंय आणि या उपांत्य फेरीच्या जो सेमीफायनलचा मॅच, जिथे केव्हा संघ जो ग्रामीण भागातून बिलॉंग करतोय तो कुठेतरी आघाडी घेतोय आणि पहिलं सत्र इथे समाप्त होतंय. पहिलं सत्र इथे संपतंय. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर KFA संघ 1-0 अशा आघाडीवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या सामन्यामध्ये मात्र डीजेला देऊया संधी. कमॉन डीजे. हर्षद तांडेल. इथे उपस्थित झालेल्या, व्यासपीठावर उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण आता इथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. प्रथम विकास मोरे साहेब, शिवसेना पालघर लोकसभा निरीक्षक, यांना या स्पर्धेचे सर्व रॉकी तांडेल यांच्या हस्ते
शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतायत. विकास मोरे साहेब, सहसंपर्क प्रमुख विकास मोरे साहेब, तसेच माहीम ग्रामपंचायत माजी सरपंच त्याचप्रमाणे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित गिरीश राऊत साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांचा सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतायत. रॉकी तांडेल, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मनोज संखे साहेब शिवसेना पालघर लोकसभा संपर्क प्रमुख क्षेत्र प्रमुख मनोज संखे साहेब यांचं सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतायत. रॉकी तांडेल, व्यासपीठावर उपस्थित नरोत्तम राऊत साहेब उपसरपंच ग्रामपंचायत माहीम यांचं सुद्धा इथे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित दर्शन राऊत साहेब ग्रामपंचायत माहीम सदस्य हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माहीम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री जयवंत तांडेल साहेब यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतोय. त्यांना सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन इथे आपण सन्मान देतोय. सर्वांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे व्यासपीठावर अजूनही सन्माननीय आरिफभाई कलाडिया जे पालघर नगर परिषदची आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित ते सदस्य आहेत, निवडून आले आहेत बहुमताने. आरिफभाई कलाडिया त्यांचं सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मान करतोय. आरिफभाई कलाडिया नगरसेवक यांचं सुद्धा आपण इथे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतोय. खेलो मास्टर स्टेट कॉम्पिटिशन मध्ये 100 मीटर फर्स्ट, लॉंग जंप मध्ये पण फर्स्ट, परत मग मास्टर गेम नॅशनल. त्याचप्रमाणे आपण इथे सत्कार करतोय माहीम गावच्या रहिवासी वृषाली प्रतिम तांडेल यांचा हे राष्ट्रीय ॲथलेटिकपटू आहेत. त्यांनी आता खेलो मास्टर स्टेट कॉम्पिटिशनमध्ये 2025 मध्ये 100 मीटर स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक, लॉंग जंप स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक, मास्टर गेम्स नॅशनल लेवल 2024 मध्ये 100 मीटरमध्ये पहिला क्रमांक
लॉंग जम्पमध्ये पहिला क्रमांक. त्याचप्रमाणे खेलो मास्टर नॅशनल लेवल 2023 मध्ये 100 मीटरमध्ये पहिला क्रमांक व लॉंग जम्पमध्ये दुसरा. त्याचप्रमाणे त्यांची आत्ता खेलो मास्टर नॅशनल कॉम्पिटिशन ही चंदीगड इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी मार्चमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. अशा वृषाली प्रतिम तांडेल यांचा इथे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. मी सर्वांना विनंती करतोय त्या टाळ्या वाजवून या आपल्या भगिनींचा सन्मान करायचा आहे. वृषाली प्रतिम तांडेल. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित वडराई शिवसेना शाखा प्रमुख प्रदीप राऊत यांना सुद्धा आपण शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मान करतोय. शिवसेना वडराई शाखा प्रमुख प्रदीप राऊत यांचा सुद्धा आपण शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन इकडे सन्मान करतोय. कोण आहे दुसरं कोण? काय लिहू? सामाजिक कार्य. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते माहीम येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत करतोय. मला मॅच पण बघून दिली. गोल बघितलं नाही. विविध सहकारी संस्था सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते. त्याचप्रमाणे आपल्या इथे व्यासपीठावर उपस्थित श्री विजय म्हात्रे साहेब माहीम विविध सहकारी संस्थेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते. त्याचप्रमाणे ते शासकीय लेखापरीक्षण सुद्धा करायचे सहकारी संस्थांचे असे विजय म्हात्रे साहेब यांचं सुद्धा इथे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतोय. महेंद्र तांडेलचं करायचं का? माझी शाखा आहे का सन्मान चिन्ह? कोणाचं आहेत का सन्मान चिन्ह? नाही ना अल्टी मारता येतं. राहू दे ना. आम्ही देऊ का देऊ का? हो आम्ही अल्टी मारता येते. माझे शाखा प्रमुख महेंद्र तांडेल केळवा. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माजी शाखा प्रमुख केळवा महेंद्र तांडेल हे सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कार करण्यात येत आहे. महेंद्र तांडेल साहेब यायचंय. दे रे. प्रणिल उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. सर्वांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी अंतिम सामना बघूनच इथून जायचं आहे अशी विनंती करतो. बॅक टू मनीष बारी. थँक्यू दिनीजी तांडेल. वळतोय मैदानाच्या दिशेने काय मॅच चालू आहे. OFC संघ जर आपण पाहिला तर कूल आणि काम अशा पद्धतीने खेळतोय. त्यांना माहिती आहे एक संधी जर का मिळाली तर आम्ही गोल पोस्ट मध्ये झळकवू आणि ती संधी आली होती. पण खऱ्या अर्थानं मानसनं काय काम केलंय. अप्रतिम बचाव आपल्याला पाहायला मिळतोय मानसकडून. खरोखरच चांगला खेळ आपल्याला OFC या संघाच्या बाजूनेही पाहायला मिळतोय कारण एक मातंबर असा संघ आहे. पण KFA संघ मात्र प्रत्युत्तर चांगलं देतोय, चांगलं आव्हान करतोय, संघर्ष मात्र करतोय. 1-0 अशी आघाडी मजबूत. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अंतिम फेरीचा इथे चांगल्या पद्धतीचा कंट्रोल पाहायला मिळाला. काय म्हणावं या शब्द नाही आहेत माझ्याकडे ज्या पद्धतीने गेम चाललाय. गेम पुढे सरकतोय. 44 नंबर जर्सी घातलेला श्रेयस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता.
क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जो खेळला गेला होता त्याच्यामध्ये आणि गोल झळकावून निश्चितच आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये आणलाय. इथून सुद्धा एकदा चांगला प्रयत्न, चांगला डिफेन्स येतोय. करण सिंग याच्या माध्यमातून तो आलाय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर OFC संघ पूर्णतः अटॅकिंग झोन मध्ये आहे, पण KFA संघाचं हे आव्हान आहे, हे आव्हान भिडणं खूप कठीण आहे. कारण करण सिंग सारखा डिफेंडर आहे, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं देवांग सारखं आहे, नितेश आहेत, असे मातब्बर खेळाडू डिफेंडर म्हणून आपली भूमिका अदा करत आहेत आणि आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम लढाई त्यांना आज लढायची आहे. हा जो बचाव आतापर्यंत केलाय तो बचाव अजून उर्वरित काही मिनिटांमध्ये तशाच पद्धतीने करायचा आहे. 1-0 असं आघाडी मिळालंय. कुठलीही चूक करून चालणार नाही. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घालवू शकते, एक चूक तुम्हाला या सामन्यामधून बाहेर घालवू शकते. जो सामना आपण पाहतोय KFA आणि OAFC या दोन संघाच्या मधलं हे बॅटल आणि खऱ्या अर्थानं उपांत्य फेरीचा सामना काय असतो, रॉकी चषकाचं नाव जे गाजतंय याचं कारण ही उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्या भेटीला आला. इथे चान्स आलाय आणि दुसरा गोल. हो 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 हो, पेव्हिलियन बघा, पेव्हिलियन बघा आणि खऱ्या अर्थानं 2-0 अशी आघाडी. चांगल्या पद्धतीचा गोल. आता मात्र ही पिछाडी भरून काढणं खूप अवघड जाईल OAFC संघाला. मात्र केवळ इथून बिलॉंग करणारे या ग्रामीण भागातील फुटबॉल प्रेमींनी मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलंय मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता काय होईल, कारण की फुटबॉल या खेळामध्ये पाहिलं तर प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला तुम्हाला चाणाक्ष राहणं अतिशय आवश्यक असते. तुमची जी निर्णय क्षमता आहे ती निर्णय क्षमता तुमची काय असते, तुमचा प्लॅन काय आहे, तुमची रणनीती काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे. इथे मात्र झटापटी केवळ मात्र कंट्रोल मिळतोय चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे तो डिफेंडरकडे OAFC संघाचा 3 नंबरचा खेळाडू. चांगलं पदलालित्य आपल्याला पाहायला मिळते खेळाच्या माध्यमातून. इथे चुका घडल्यात OAFC या संघाच्या बाजूनं. 2 चुका घडल्यात. 2 चुकांचा परिणाम काय झाला तर परिणाम आपल्याला या स्पर्धेतून, या सामन्यातून कुठेतरी बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय. त्या चुका सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. ती वेळ जर तुम्ही खऱ्या अर्थाने काबूत केली, वेळेवर तुम्ही स्वार झाला, परिस्थिती काय आहे या परिस्थितीवर तुम्ही स्वार झालात तर निश्चितच कुठेतरी येणारी वेळ, चांगले दिवस तुम्हाला दाखवेल, चांगलं काहीतरी निकाल, चांगलं समीकरण तुमच्यापर्यंत दाखवू शकेल. OAFC चांगला प्रयत्न जरूर करतोय. डिफेंडर 12 नंबर दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न आणि अशाच पद्धतीचे चान्स आता होणार, छंद्या क्रिएट होणार. दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. पेव्हिलियन खुश आहे, हर्षोल्लास आपल्याला पाहायला मिळतोय. तो पेव्हिलियन मध्ये जे भरलाय ओसंडून, फुटबॉलवर ज्यांचं निरतिशय प्रेम आहे असे महिला वर्गही या KFA संघाला पाठीराखे उपस्थित झालाय. चांगला चान्स, खरोखरच प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नाला मात्र यश येत नाही OAFC, कारण अडसर ठरलंय ते डिफेंडर KFA संघाचे. खऱ्या अर्थानं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य गेलाय अस्ताला, पण OAFC संघ म्हणतोय आम्ही हरणार नाही, आम्ही हार मानणार नाही, आमचा अस्त आम्ही होऊ देणार नाही, आम्ही करू प्रयत्न. जोपर्यंत वेळ आहे, जोपर्यंत समय आहे तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार. आणि हीच तर आहे या खेळाची खरी बाजू. आणि म्हणूनच खेळाला जर आपण पाहिलं तर खेळाकडे त्याच दृष्टीने पाहिलं जातं. चेंडूचा ताबा पुन्हा एकदा विशालकडे आहे. चांगला कंट्रोल, झटापटी होतोय, नेण्याचा प्रयत्न. 2 संघामध्ये झटापटी, पुन्हा एकदा कंट्रोल. बॅकपास आलाय OAFC संघाच्या गोलरक्षकाने टाकलेला बॅकपास आपल्या संघ सहकार्याला. बघूया इथून परतण्याची संधी मिळेल का, पलटवार कमबॅक पाहायला मिळेल का. OAFC आता सगळ्यांच्या नजरा मात्र खेळल्यात त्या घड्याळाकडे मात्र सगळ्यांच्या नजरा आता खेळून राहिल्यात. टायमिंग कडे लक्ष असेल. चर्चा होणार. चर्चा कोणाची होणार तर चर्चा होणार KFA च्या केवलची, आणि चर्चा होणार ऋतिकची, ज्यानं झळकवलाय गोल. जय माफ करा, नाव तर गाजणार. चांगला कंट्रोल, सुपर, चांगल्या पद्धतीचं वर्क पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं चांगली बचाव फळी आपल्याला पाहायला मिळते ती KFA संघाची. OAFA संघाला मात्र ही जी बचाव आहे तो भेदणं खूप अवघड जातंय. बघूया कशा पद्धतीने 44 नंबरवर पूर्ण आहे दारोमदार जबाबदारी आहे, ती जबाबदारी घेतली. चेंडूला गोलपोस्टकडे नेण्याचा प्रयत्न, झटापटी. पंच मात्र वॉर्न देत आहेत. इथे दुखापत होते. फुटबॉल या खेळामध्ये या छोट्या मोठ्या दुखापती होतच राहणार. तुम्हाला धडपडायचं आहे,
उठायचं आहे, स्वतःला सावरायचं आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, ती मी सिद्ध करणार. बघूया काही मिनिटाचा क्षण शिल्लक आहे आणि म्हणून म्हणतात ना, आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण या दोन गोष्टी वाया घालवू नका. जर क्षण घालवला तर तुम्ही तुमच्या जीवनामधलं सर्वस्व काही घालवून बसाल या स्पर्धेमधून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे नेतृत्व करतायत, या नेतृत्वाच्या द्वारे आपण जर आपल्या आयुष्यातला हा क्षण जर घालवला, ही फ्रीकची संधी आपल्यासाठी चालून आली आहे, ही संधी जर का आपण घालवली तर आपण आपल्या जीवनातलं बरंचसं काही मोठं गमावू शकता. म्हणून ती फ्रीकची संधी टाकलेली फ्री किक आपल्या संघ सहकार्य 12 नंबर चांगल्या पद्धतीचा कंट्रोल दिसतोय. 15 नंबर चांगल्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, प्रयत्न जारी आहेत. पण खऱ्या अर्थानं संघर्ष हा जो आहे ना, तो खेळामध्ये असो की जीवनामध्ये तो तुम्हाला करायचाच आहे. जीवनामध्ये बी तुम्ही धडपडाल पडाल, पण तिथून तुम्हाला सावरायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे. ज्यांनी मात्र ते केलंय, केवलनेही ते केलंय, चांगलं पदल आले ते दोघांनीही दाखवलंय, पायावर चांगला कंट्रोल आलाय, पण चांगलं पदल आले ते आपल्याला OAFC संघाच्या बाजूनेही पाहायला मिळालंय. चांगला कंट्रोल आहे त्यांच्याकडे. इथं पुन्हा एकदा ताबा आहे, एक संधी मात्र येईल का? चांगल्या पद्धतीचा डिफेंड, इथे काउंटर अटॅक, दुरूनच चान्स घेण्याचा प्रयत्न जयने केला. बघूया कुठला संघ आता मात्र वरचं ठरेल आणि कुठल्या संघाचा प्रवास या स्पर्धेमधून संपुष्टात येईल. चेंडूचा ताबा आहे, स्कोरर केवलकडे, केवलनं मात्र कंट्रोल केला, चांगला पदल आली तो व्हॉट अ स्किल, चांगल्या पद्धतीचा स्किल दाखवतोय आणि आपल्या क्रीडा रसिकांची वावा मिळतोय. गळ्याचा ताईत मात्र बनतोय हा केवल नावाचा हा जो खेळाडू आहे, चांगल्या पद्धतीचा. इथे मात्र गोल झळकवलाय. मी म्हटलंच होतं संधी येईल आणि ती संधी आली. परिस्थिती वेगळी होती पण त्या परिस्थितीवर स्वार झालाय आणि आता पिछाडी मात्र भरून काढलाय. इथे मात्र आता 1-2 अशा पद्धतीने 2-1 ची आघाडी मात्र KP संघाकडे आहे, तर 1-2 अशा पिछाडीवर OAFC संघ मात्र झुंजतोय, कडवी लढत देतोय, प्रयत्न करतोय. बघूया काय असेल. सगळ्यांच्या नजरा मात्र आता घड्याळाकडे लागल्या आहेत आणि इथून मात्र संधी पुन्हा एकदा आली आहे. 1 नंबर जर्सी घातलेला खेळाडू, चांगलं नियंत्रण, कंट्रोल, झटापटी जरूर होणार कारण की आता वेळ होत आहे आणि वेळेची बचत मात्र करतायत. हा गेमचा प्लॅन आहे, खेळाचा एक भाग आहे. फुटबॉल हा जो खेळ आपण बघतो, या खेळामध्ये चांगल्या पद्धतीचं सादरीकरण ही प्रात्यक्षिकी आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र आता टायमिंग कडे सगळ्यांचे लक्ष आहे. दुसरा सेमीफायनल जय भवानी आणि फिशरमन बॉईज, बोथ कॅप्टन्स प्लीज या, बोथ कॅप्टन्स प्लीज या. जय भवानी आणि फिशरमन बॉईज बोथ कॅप्टन्स प्लीज, इट्स अ ऑफिशियल कॉल फॉर यू. दोन्ही संघनायक कर्णधार आहेत. नाणेफेकीच्या कॉल साठी आपण टॉस का टॉस मध्ये यायचंय, जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. इथून मात्र वाहन केलं जातंय 29 जर्सी नंबर घातलेला खेळाडूला. तर मी पुन्हा एकदा पुकार करतोय, जय भवानी आणि फिशरमन बॉईज बोथ कॅप्टन्स प्लीज या, वळूया मैदानाच्या दिशेने. 12 नंबर फ्री किक, ओ हो 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 हो, कॉर्नर. घड्याळ काय म्हणतोय, टाइम काय म्हणतोय, नजरा तर आहेत सगळ्यांच्या. इथून दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न, KP संघाचा बचाव मात्र आता बिथरलाय. त्यांना मात्र आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल, एक चांगला खेळ मात्र करावा लागेल. आतापर्यंत तुम्ही चांगला खेळ केलाय, 28 मिनिटं तुम्ही लढलायत, अजूनही काही मिनिटं लढायची आहेत. ते तुमच्या जीवनातली सर्वस्व लढाई असेल. या 2 मिनिटांच्या लढाईसाठी तुम्हाला सर्वस्व झोकायचं आहे, कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे. भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे आणि त्याच्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जाऊन या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. म्हणून या उर्वरित काही अवधीमध्ये, उर्वरित काही मिनिटांमध्ये तुम्हाला नाव कोरायचं आहे. कंट्रोल OAFC अटॅकिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बचाव तर KP संघाचा आलाय, पुढे सरसावलाय, पण चांगला कंट्रोल. पुन्हा एकदा गेमला स्लो डाऊन करतायत. या खेळाचा एक भाग असतोय. ज्यावेळी खेळ अतिशय वेगाने पुढे सरकतोय त्यावेळी खेळाडू निश्चितच या खेळाला थोडंसं स्लो डाऊन करतायत आणि तेच करण्याचा प्रयत्न OAFC संघाचे खेळाडू मात्र करतायत. नजरा 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 लागल्यात घड्याळावर. घड्याळाची टिकटिक, हृदयाची स्पंदने मात्र आता वाचतायत, हृदयाचे ठोके मात्र वाढतायत.
हृदयाचे ठोके, हृदयाची स्पंदनं मात्र वाढली जात आहेत आणि खरोखरच काही मिनिटं, काही अवधी, काही क्षण, येणारे क्षण काय असतील, काय देऊन जातील तुम्हाला, तुमच्या जीवनामधलं सर्वस्व देतील. इथून OFC मात्र प्रयत्न करतोय, विसायला लागते, डीजे होऊन जाऊ दे एकदा. जय भवानी आणि फिशरमॅन बॉईज नाणेफेकीचा कौल